स्वारगेटला उतरलो. बसस्टँडवर उद्विग्न प्रवाशांनी आपलं सामान कुठल्याही अनोळखी व्यक्तीच्या ताब्यात देऊ नये. अश्लील आहे. पण तसं बघायला गेलं तर आधी केलं मग सांगितलं हे पण अश्लील आहे. एकेकाचा नजरियाच म्हणायचं. दुसरं काय? जेंट्स वॉशरूम नेहमीच गर्दीचं दृश्य. सगळे एका लाईनीत उभे राहून चेहरा शक्य तेवढा गंभीर ठेवून कार्यक्रम उरकत असतात. मागं कुणीतरी वाट बघत उभं असेल तर त्याला अदृश्य दडपणामुळे मला प्रॉब्लेम होतो. त्यात समोरच्या भिंतीवर मुंग्यांची रांग. त्यात एक मुंगी आजारी वाटतोय. बाकीच्या मुंग्या तिच्यापाशी थांबून विचारपूस करून जातायत. मी त्यात गुंग. क्षणभर आपण इथं कशाला उभं राहिलोय तोच विसरलो. स्टँडमधून बाहेर मुटकुळं करून बसलेली कुत्री नाराज दिसतायत. भुंकण्यावर निर्बंध आहेत. चॅनलवाल्यांचे माईक काढून यांना दिले तर वस्तूचा काही उपयोग तरी होईल. सरकारनं काहीतरी केलं पाहिजे. भैया आपके पास गूगल पे है क्या? एक टकाटक पोरगं एका भिकाऱ्याला विचारतंय. त्याच्याकडे सुट्टे पैसे नाहीयेत. जे आता नष्टच झाले. परिणामी दानधर्माचं पुण्य घेण्यामध्ये गॅप निर्माण झालाय. सरकारनं काहीतरी केलं पाहिजे. कात्रज वरून खचाखच भरलेली एक बस आली आणि कण्हात बस स्टॉपवर थांबली. मागनं 5 मिनिटात अजून एक बस येणार आहे आणि ती अख्खी रिकामीच असणार आहे असं काहीतरी कंडक्टर ओरडतोय. पण हे नेहमीचंच आमिष आहे. कोण विश्वास ठेवणार? सगळे तातडीनं घुसायला बघतात. मी पण. आईबाबा आणि पोरगं दिसलं की हे कार्ट आईबापांपैकी कुणावर गेलंय ह्याचा अंदाज बांधत बसायची सवय आहे. वेळ बराच जातो. दापोडीला बसायला जागा मिळाली. तेवढ्यात एकाने जरा सरकावं म्हणत माझ्या डोक्यापुढून खिडकीतून बाहेर एक जोरदार पिंक टाकली. आता ती समजा खाली कुणाच्या अंगावर पडली असती आणि तो आळ माझ्यावरच आला असता तर मी त्या प्रसंगाला कसा सामोर गेलो असतो इत्यादी स्वरूपाच्या त्या मानानं मध्यमवर्गीय भीतीनं काडीच पोचे मिनिटं धडधडत राहिलं. रूमवर पोचलो. मित्र फोनवर आहे. आवाज वाढलेला आहे. त्याच्या कुठल्यातरी प्रेयसीचा भाऊ त्याला मारायला येणार आहे असं संभाषणातून कळतं. आता आपल्याला मध्यस्थी करावी लागते की काय? माझी धडधड. ह्याला किती वेळा सांगितलं. प्रेम वगैरे करायला एका विशिष्ट समाजातल्या मुली बऱ्या असतात. जरा पोस्टमॉडर्निशी वातावरण असतंय त्यांच्यात. सहसा हाणामारीची वेळ येत नाही. पण ऐकतो कोण? भोगा आता. रात्रभर मुबारक बेगमचं कभी तन्हाइयों में हमारी याद आएगी ऐकत झोपलो. पहाटे तिला एक गुड मॉर्निंगचा निरुपद्रवी मेसेज केला तर रात्रभर झोप नाही. गुड मॉर्निंग कशी म्हणू हा रिप्लाय. स्वप्न तुटलं. आजारी पडल्यासारखं वाटलं. आजारी. खरोखरच. जा मंगदुखी. विकनेस नेहमीचं. क्लिनिक. नर्स. हा घ्या थर्मामीटर तपासून बघा. मी. ताप नाहीये मला. नर्स. असू द्या लावा पद्धत है तशी. नर्स. आणि तब्येत लय बरी झाली. काय खात नाही का? मी. आता काय? आता शरीर म्हटल्यावर नर्स चालायचंच. नर्स. अहो ते म्हाताऱ्या माणसांचं झालं. तुम्ही जवान आहेत की अजून? त्याच्यावर काहीतरी फिलॉसॉफिकल बोलायचं होतं पण ऐनवेळी आठवलं नाही. वय जाणवायला हो आता. बहुतेक त्या पुढच्या सकाळी एफ.सी. रोडवरच्या त्या प्रसिद्ध कॅफेमध्ये तिची वाट बघत मी उभा. एक शासकीय कार थांबते. काळा गॉगल लावलेला एक साहेब त्यातून उतरतो. हातात खिशातून पिस्तूल काढून मला गोळी घालते का? नाही असं काही होत नाही. साहेब डोसा खायला आत. ड्रायव्हर कम हवालदार बाहेरच वाट बघत होता. मी येतो. आम्ही आता जातो. डोसा खायला उशीर आहे. बसून काय करायचं? जीवन वगैरे संबंधी काय चर्चा करायची का कॅफे आहे? काय करतेस? ती तिकडच्या कोपऱ्यातली आंटी मुसताय. मी डोशाचा तुकडा उचलला. सूर सहज ठेवत म्हणलो. मग मी इथं कशासाठी आहे? तिच्या आवाजात आश्चर्य.
तू काही नेहमीच असणार नाहीस. मी तुला काय पाहिजे नक्की? ती गळून डोळ्यांनी विचारते. तू पाहिजेस. हवी तेव्हा. हवी तेवढी. मी. तू आता परत तेच सुरू नकोस करू बरं का. हे बोलत असताना ती तिची पावलं टेबलाखालून माझ्या पावलांवर फिरवत राहते. थंड अंगठ्यानं पावलांवर वर्तुळं काढत राहते. काय करतेस? मी कुठं काय? पायगुंता तसाच चालू ठेवत ती विचारते. हे असं टेबलाखालून फ्लर्ट करणं अलाउड आहे वाटतं इथं. मी स्वतःची सळ उघडीस येऊ न देता विचारलो. मला सगळं अलाउड आहे. मी तिच्या बोटांनी माझी बोटं पकडून ठेवण्याचा प्रयत्न करत होतो. चल आपण बाहेर चालत चालत बोलू. समोरासमोर बसून बोलण्याची मला सवय नाही. जुना प्रॉब्लेम आहे. मी. बाहेर हवालदारानं आता मोबाईलमध्ये डोकं घातलेलं असतं. वेळ घालवण्यासाठी तोच एक पर्याय असतो. बहुतेक त्यानंतरच्या ही कुठल्याशा सकाळी मी तिला विचारलेलं, आपण काही काळ एकत्र राहायचं का? का रे? लिपस्टिकची चव आवडली की काय? त्यावर हा रिप्लाय. भूतकाळातल्या गोष्टी वर्तमानात बघताना त्याकडे कसं बघायचं याचं स्वातंत्र्य असतंच. ते स्वातंत्र्य वापरलं पाहिजे तेव्हा माहीत नसतं की पुढे असं होणार आहे. तसं झालं ते चांगलंच झालं असं समजून लिहायला काय हरकत आहे? तर मित्रांनो, कथा कशी वाटली ते कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचा अमूल्य वेळ कथा वाचण्यासाठी दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन कथेसोबत.